सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिर्डी येथे मुसळधार पाऊस झाल्यामुळे तसेच वरील भागातील पाणी आल्यामुळे गणेशवाडी भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून घरातील वस्तूंचे व जीवाणूनाशक सामानांचे मोठे नुकसान झाले। अनेकांचे धान्य भिजले। काही घरामध्ये 2 दिवस झाले तरी अजूनही पाणी आहे। वृद्ध लहान मुलांचे हाल होत आहे। विद्यार्थी कामगारांना शाळा नोकरीला जाणे कठीण झाले। या भागात चेंबरमधून पाणी रस्त्यावर आले, त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे। शिर्डीचे छोटे बापू यांनी या भागाला भेट देऊन प्रत्यक्षात घराघरात जाऊन पाहणी केली आहे। पत्रकार हेमंत शेजवळ यांच्या घरातही पाणी शिरल्याने व घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले। तेथे छोटे बापू यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे। गणेशवाडी भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले असून शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी। नगरपालिकेने व शहरातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या भागात तात्काळ येऊन मदत करून नुकसानग्रस्तांना धीर द्यावा, अशी नुकसानग्रस्त हेमंत शेजवळ यांनी यावेळी मागणी केली आहे। मी दत्तात्रय गोविंदराव कोटे आज शिर्डी परिसरामध्ये फिरत असताना रामनगर भागातील, लक्ष्मीनगर भाग असेल, गणेशवाडी भाग असेल, या परिसरामध्ये फिरत असताना प्रत्येक घरामध्ये बऱ्यापैकी त्यांच्या किचनमध्ये पण पाणी आहे। मी स्वतः पाहणी केली। त्यांची बेडरूम असेल, बैठक रूम असेल, सर्व घरामध्ये लहान मुलं, त्यांना झोपायलासुद्धा जागा नाही आहे, वयस्कर महिला असतील। मी त्या घरामध्ये फिरल्यानंतर स्वतः आत जाऊन बघितल्यानंतर त्यांना रात्रीच्या धरून जेवण पण नाही नव्हतं, तर सकाळी नाश्त्याची सोय आणि जेवणाची सोय केलेली आहे। आणि राहिला पाण्याचा विषय, तर शासनाच्या नगरपालिकेच्या माध्यमातून शिर्डी नगरपालिकेचे मस्के साहेब यांना फोन करून इथं स्वतः ट्रॅक्टरचं बोलून, पंप बोलून त्या घरातलं पाणी उपसायचं काम स्वतः त्यांनी मस्के साहेबांनी करून दिलेलं आहे। शिर्डी शहराचे नगरपालिकेचे CO दिघे साहेब यांनी तातडीने दखल घेऊन इथे यंत्रणा पाठवून, आता हे समोर दिसतं आहे तुम्हाला, या गणेशवाडी परिसरातील खूप हाल आहे या लोकांची, त्याची शासनाने 100% दखल घ्यावी आणि तलाठ्यामार्फत त्यांचा पंचनामा व्हावा। त्यानंतर त्यांना शासनाची संपूर्ण मदत मिळावी। आणि जेवणाची असेल, आज काही घरामध्ये त्यांचे किचनमध्येच पाणी आहे, त्याच्यामुळे स्वयंपाक त्यांचा होतच नाही कालच्या दर, तर परत अडचण आली त्यांना संध्याकाळी सकाळी, तर शासनाने याची पूर्णपणे दखल घ्यावी, याची मदत करावी। मी एक त्याच्यामधला दुवा म्हणून मी त्यांचा शासनाला एक आव्हान करतो का सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी दखल घ्यावी, एवढी कळकळीची त्यांना विनंती करतो आणि साईचरणी प्रार्थना करतो। आता नैसर्गिक आपत्ती आहे, पण साईबाबा चरणी प्रार्थना करतो का कुठल्याही कुटुंबाला यामधून इजा होऊ नये, सुखरूप कुटुंब राहावं, एवढी साईचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ, शिर्डी।